हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी लेअर. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक ब्रायडल लुक पाहणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही याच पद्धतीने दिवाळी स्पेशल मेकअप लुक पण करू शकता. तर मी या ठिकाणी फर्स्ट क्लायंट्सवरती CTM करून घेतलेला आहे. CTM कंप्लीट करून झाल्यावरती या ठिकाणी मी स्किन प्रिपेअर करून घेत आहे. म्हणजे स्किनवरचे जे पण डागधब्बे असतील ते आपण करेक्टरने या ठिकाणी व्यवस्थित हाईड करून घेतो. क्लायंट्सच्या स्किन टोननुसार तुम्ही या ठिकाणी करेक्टर यूज करायचं आहे. करेक्टरमध्ये खूप सारे कलर येतात. ते कलर कशा प्रकारे यूज करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. माझ्या क्लायंट्सच्या स्किनवरती जास्त प्रॉब्लेम नाही आहेत. आय सर्कल आणि थोडे जे प्रॉब्लेम आहेत ते मी या करेक्टरने हाईड करून घेत आहे. करेक्टर ब्लेंड करताना आपल्याला स्किनवरती जागेवरती टॅप करून ब्लेंड करायचं आहे. करेक्टर नंतर या ठिकाणी आपण घेत आहोत ते म्हणजे आपल्या स्किन टेक्स्चरनुसार या ठिकाणी बेस घेताना आपण लिक्विड यूज करतो. तुम्ही कोणत्याही कंपनीचं लिक्विड यूज करता जे की तुम्हाला योग्य वाटेल. शक्यतो लिक्विड यूज करताना चांगल्याच कंपनीचं लिक्विड यूज करा, म्हणजे ते स्किनलाही छान राहतं आणि आपला मेकअप या ठिकाणी लॉंग लास्टिंग राहतो. लिक्विड यूज करताना या ठिकाणी लिक्विडचा ब्रश आपल्याला यूज करायचा आहे. ते व्यवस्थित टॅप करूनच या ठिकाणी ब्लेंड करून व्यवस्थित स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत ब्लेंड करायचं आहे. मेकअप बेस नंतर आपण कन्सिलर या ठिकाणी हायलाइट एरियावरती घेत आहोत. आपल्या चेहऱ्याचा जो हायलाइट भाग आहे त्यावरती आपण हे कन्सिलर यूज करत आहोत. ते कन्सिलर व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच जागेवरती व्यवस्थित यूज करून त्यानंतर ब्लेंडरच्या सहाय्याने ते जागेवरती ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंडर हा चेहऱ्यावरती घासायचा नाही. कन्सिलर ब्लेंडिंग नंतर आपण या ठिकाणी यूज करणार आहोत ते म्हणजे ब्लशर. या ठिकाणी मी लिक्विड ब्लश घेतलेला आहे. हे ब्लश क्लायंट्सच्या स्किनवरती आपल्याकडून व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लशचं ब्लेंडिंग झाल्यानंतर या ठिकाणी मी परत कन्सिलरची वन साइड हायलाइट एरियावरती घेतलेली आहे की जेणेकरून आपला मेकअप या ठिकाणी शार्प दिसेल. ते कन्सिलर व्यवस्थित परत ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. यानंतर मेकअपमध्ये जो पार्ट येतो तो म्हणजे कंटोरिंग. या ठिकाणी नोज कंटोरिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी चीक कंटोरिंग आणि चिन कंटोरिंग दोन्हीही कंटोरिंग करून
या ठिकाणी ते व्यवस्थित ब्लेंडिंग करून घेणार आहे. यानंतर आपण मेकअप लॉक करून घेणार आहोत. मेकअप लॉक करताना या ठिकाणी आपल्याला लूज पावडर यूज करायची असते. लूज पावडर ही स्पंजच्या सहाय्याने टॅप टॅप मोशनमध्ये आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायची आहे पूर्ण चेहऱ्यावरती. लूज पावडर यूज करताना ही स्पंज आपल्याला चेहऱ्यावरती घासायचा नाही. मेकअप लॉक नंतर या ठिकाणी आपण हायलाइट एरियावरती या ठिकाणी हायलायटर लावून घेत आहोत. तुम्ही सर्व स्टेप या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच व्यवस्थित पाहून करा, म्हणजे तुमचा मेकअपही एकदम मस्त होईल. यानंतर ब्रशवरती मी पावडर कंटोअर घेतलेला आहे. पावडर कंटोअर मी यासाठी यूज करत आहे की आपल्या मेकअपमध्ये एकदम कंटोरिंग एकदम शार्प असं दिसावे. त्यामुळे मी या ठिकाणी पावडर कंटोअरने व्यवस्थित शार्पनेस देऊन घेतलेला आहे. यानंतर मी आय मेकअप करून घेणार आहे. आय मेकअप नंतर लिपस्टिक आणि त्यानंतर आपलं फायनल लुक असेल.
या ठिकाणी आपला मेकअप लूक या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. तर तुम्हाला हा मेकअप कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजेच असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला रोजच्या रोज मिळत राहतील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.